छातीत जळजळ होणं ही खूप सामान्य समस्या आहे, पण तिच्यामागची कारणं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही जळजळ मुख्यतः आम्लपित्तामुळे होते, ज्यात पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येतं. छातीत जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार. खूप तिखट, तेलकट किंवा मसालेदार अन्न जास्त प्रमाणामध्ये घेणं किंवा चहा, कॉफी यांचं प्रमाण जास्त असणं. चॉकलेट आणि संत्री लिंबू यासारखं पदार्थांचं सेवन जास्त करणं, जास्त खाणं आणि लगेच झोपणं. खूप जास्त खाल्ल्यावर पोटावर ताण येतो आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यामुळे आम्ल वर येण्याची शक्यता वाढते. जास्त वजनामुळे पोटावर अतिरिक्त दाब येतो, त्यामुळे आम्ल वर ढकललं जातं. धूम्रपान आणि मद्यपान. धूम्रपानामुळे अन्ननलिकेतील झडप कमजोर होते आणि मद्यपानामुळे ॲसिड रिफ्लेक्स वाढतो. ताणतणाव. जास्त ताणामुळे पचनक्रिया बिघडते आणि जळजळ वाढू शकते. काही औषधं जसं की पेनकिलर्स, काही अँटीबायोटिक्स, बीपीची औषधं यामुळेही त्रास होतो. गर्भावस्थेमध्ये हार्मोनल बदल आणि पोटावरचा दबाव यामुळे जळजळ वाढते. जळजळ कशी ओळखावी? तर छातीत जळजळ किंवा आग लागल्यासारखं वाटणं, अन्ननलिकेमध्ये कडू किंवा आंबट चव येणं, घशात जळजळ किंवा खवखव होणं. कधी डॉक्टरांकडे जावं? जर तुम्हाला वारंवारच जळजळ होत असेल, आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा गिळताना त्रास होत असेल, अचानक वजन कमी झालं असेल किंवा छातीमध्ये तीव्र वेदना होत असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता. त्याचप्रमाणे घरगुती काही उपायांनी तुम्ही स्वतः काही काळजीही घेऊ शकता. जसं की थोडं थोडं खा. खाल्ल्यानंतर 2 ते 3 तास झोपू नका. उशी थोडी उंच ठेवून झोपा. तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खाणं थोडं कमी करा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रित ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान नक्की करा. छातीत जळजळ ही साधी समस्या जरी वाटली तरी ती वारंवार होत असेल तर ते गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे वेळेवर लक्ष देणं आणि जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. या समस्येपासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घेऊ शकता किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक आणि चांगल्या सवयी लावून तुम्ही हा त्रास नक्कीच कमी करू शकता.